येणाऱ्या टेटसाठी अतिशय इम्पॉर्टंट अशी 3 प्रश्नांची आपण सिरीज बघत आहोत. त्यातला हा पहिला प्रश्न, 36% ऑफ 170 प्लस व्हॉट पर्सेंट ऑफ 592 इज इक्वल टू 150. आता कोणत्याही संख्येला जर पर्सेंटेजचं चिन्ह लागलेलं असेल तर त्याला आपण डिवायडेड बाय 100 करतो. म्हणजे या ठिकाणी काय झालं 100. ऑफ म्हणजे होती गुणाकार. बॉडबाच्या नियमानुसार ऑफ हा सर्वप्रथम गुणाकारामध्ये कन्वर्ट होतो आणि त्याला सर्वप्रथम सॉल्व पण करावा लागतो. म्हणजे इथं आले 170 प्लस. आता इथं व्हॉट पर्सेंट आहे म्हणून x भागिले 100 आपण घेणार. ऑफ म्हणजे गुणाकार आणि इथं 592 बरोबर 150 होतात. आता या ठिकाणी ह्या ज्या दोन गोष्टी आहे गुणाकाराच्या सहित म्हणजे ऑफने आपण कन्वर्ट केलं गुणाकाराला, म्हणून सर्वप्रथम ह्या दोन्ही एक साथ आपल्याला सोडवावं लागेल. मित्रांनो बघा, हा शून्य कॅन्सल झाला, हा शून्य कॅन्सल झाला, हा शून्य कॅन्सल झाल्याबरोबर आपण इथं पॉईंट दिला झालं. म्हणजे हे झालं 3.6 गुणिले 17 प्लस. आता या ठिकाणी हे दोन्ही झिरो कट केले, दोन्ही झिरो कट केल्यानंतर इथे पॉईंट जातो. मग हे झाले 5.92 एक्स 5.92 एक्स बरोबर. आता या ठिकाणी काय येणार आहे 150. या ठिकाणी असं दिसून येतं की याच्याला गुणाकार करणे क्रमप्राप्त ठरते. आता कसं करणार, 7 सकम 42, 4 लिहायचे, 7 × 21, 21 आणि 4 होतात 25. या ठिकाणी क्रॉस दिला आणि 36 × 36. डायरेक्टली आपण याची बेरीज करूया. 2 6 5 11 1 इथे येतं 6 म्हणजे 61.2 आले. डायरेक्टली आपण 17 सकम 2 दसे म्हणजे 2 घेतले असते, 10 चे टाकले असते, 17 × 51 आणि 10 म्हणजेच 61 आले असते. म्हणजे हे चालू असतं, डायरेक्ट हे केलं असतं तर ओके. म्हणजेच 61.2 आले या ठिकाणी. इथे एका अंकानंतर पॉईंट आहे म्हणून इथे एका अंकानंतर आपण पॉईंट दिला 61.2. आता बघा याला मी असं करतोय 61.2 आले, 61.2 अधिक. आता हे तर जैसे तेच 5.92 एक्स बरोबर 150. हे जे प्लस आहे या ठिकाणी काय करावं लागेल आपल्याला मायनस करावं लागेल. प्लसचे काय करावं लागेल मायनस. म्हणजेच 5.92 एक्स इज इक्वल टू 150 वजा 61.2 झाले. आता या ठिकाणी जर आपण वजाबाकी केली तर या ठिकाणी इथं पॉईंट 0 द्यावं लागतं कारण की पॉईंट खालीच पॉईंट आला पाहिजे म्हणून. आता 10तून 2 गेले 8 राहिले झालं. हातचा पॉईंट दिल्यानंतर हातचा एक या ठिकाणी द्यावं लागेल. 0तून 2 जात नाही म्हणून 10तून 2 गेले पुन्हा 8 राहिले. हातचा एक या ठिकाणी द्यावं लागेल. 5तून 7 जात नाही परंतु 15तून 7 गेले 8 राहिले. हातचा एक दिल्यानंतर एकातून एक गेला 0 राहिला जो आपण देत नाही. 88.8 आले. आता आपण कोणत्या स्टेप्सवर आलो की 88.8 म्हणजेच आपण या ठिकाणी याला सॉल्व करू शकतो. इथे आपण असा स्पेस घेऊ सॉल्व करण्यासाठी. आता बघा 5.92 एक्स बरोबर 88.8 हा जो या ठिकाणी असतो ना गुणाकाराचं चिन्ह असते. मग आपण याला गुणाकाराचं काय करणार भागाकार. एक्स इज इक्वल टू 88.8 डिवायडेड बाय इथं काय करणार 5.92. आता इथं अजबच आलेलं आहे 88.8 डिवायडेड बाय 5.92. या ठिकाणी दोघांनाही पूर्णत्व जर प्राप्त करायचं असेल तर आपण काय करणार की याला 2 अंकानंतर ज्यावेळेस इथं पॉईंट टाकू त्यावेळेस याला 5.92चं 592 मध्ये कन्वर्ट होणार 592 आणि वर काय होणार सेम इफेक्ट वरचा पडेल. या ठिकाणी हा जो पॉईंट आहे आपण इथं नेणार परंतु या ठिकाणी तर एकच अंक आहे. आपल्याला काय करावं लागेल की 2 अंक यूज करावं लागेल. म्हणजे या ठिकाणी शून्याचा आधार आपण घेऊ आणि याला म्हणू 8880. 8880 डिवायडेड बाय 592 जर केलं तर आपलं प्रॉपर आन्सर येते. प्रत्यक्षरित्या आपण आन्सर काढण्याचा प्रयत्न करू. 8880 डिवायडेड बाय किती 592. आपण आपल्या सोयीनुसार कितीचा भाग देऊ शकतो. 2 ने कटत जरी तुम्ही भाग दिला तर थोडासा वेळ लागेल परंतु आन्सर आपल्याला राईट निघेल. आता या ठिकाणी बघा 5 आणि 1 6 म्हणजे या ठिकाणी 14. आपण कितीचा भाग देऊ शकतो बरं तर 2 अंकाचा जर विचार केला तर 4चा भाग आपण या ठिकाणी देऊ शकतो कारण की 4 2 8 4 3 12 4 ने भाग देऊ. या ठिकाणी बघा 4 1 4 उरला 1 झाले 19 4 चूक 16 उरले किती 3 झाले 32 4 8 32 झालं. त्याच्यानंतर इथं 4 2 8 4 2 8 4 2 8 आणि इथं 0 2220 भागिले 148 आले. पुन्हा आपण या ठिकाणी 4 ने भाग देऊ शकतो. 4 3 12 उरले किती 2 झाले 28 4 7 28 झालं. आता 4 5 20 4 5 20 आणि 4 5 20 555 भागिले 37 आले. आता याचाला 555 भागिले 37 चा सुद्धा भाग आपण देऊ शकतो. 37 1 37 डायरेक्ट कारण की 37 ही मूळ संख्या आहे म्हणून आपल्याला डायरेक्टच भाग द्यावा लागेल. 37 1 37 आणि 37 1 37
मित्रांनो या ठिकाणी मी लिहून दाखवतो 55 वजा 37 वजा करायला लागेल. इथं 7 8 15 हातचा लेख म्हणजे 18 राहिले है की नाही. 55 मधून 37 गेले 18 राहिले. ते जर 18 आपण इथं बरोबर लावले तर काय होतात 185. आता 37 का 37 37 पंच बघा, नाही तर 37 पंच म्हणजे किती होते 5 7 35 हातच्या 3 5 3 15 किती 18 म्हणजे 37 पंच होते 185. जे या ठिकाणी रिमेनिंग राहिले होते 185. म्हणजे फायनली आन्सर आपला आलेला आहे 15. बघा डी ऑप्शन हे राईट आहे. चेक करून बघू, राईटच आहे. दुसरा क्वेश्चन घेऊ आपण. हा प्रश्न आहे अतिशय इम्पॉर्टंट. यामध्ये तुम्हाला दोन भाषेमध्ये मी कन्वर्ट करून दाखवला. इंग्लिशमध्ये काय आहे, डायरेक्शन म्हणजे दिशानिर्देश असते. 1 ते 5 पर्यंतचे प्रश्न विचारले जातात, परंतु आपण या ठिकाणी एकच प्रश्न घेतलेला आहे. इन इच ऑफ दिस क्वेश्चन्स 2 क्वेश्चन्स 1 and 2 आर गिवन. 2 क्वेश्चन दिलेले आहे. यू हॅव टू सॉल्व बोथ द इक्वेशन. हे दोन्ही इक्वेशन सॉल्व करायचे आहे अँड गिव्ह द आन्सर. दिशानिर्देश मध्ये काय सांगण्यात आलेलं आहे, प्रत्येक प्रश्नामध्ये 2 समीकरणे 1 आणि 2 दिली आहेत है की नाही. 2 समीकरण दिलेले आहे, याला क्वाड्रॅटिक इक्वेशन आपण म्हणतो. तुम्हाला दोन्ही समीकरणे सोडून उत्तर द्यायचे. आता पहिलं समीकरण काय आहे, टॉइस एक्स स्क्वेअर मायनस 5x प्लस 3 इज इक्वल टू 0, 3y स्क्वेअर मायनस 4y प्लस 1 इज इक्वल टू 0. ऑप्शन आपल्या पुढे आहे इफ x इज ग्रेटर दॅन y. जर x हा y पेक्षा मोठा असेल तर इथं जरा आन्सर आला. बी मध्ये ऑप्शन आहे, सी मध्ये, डी मध्ये, ई मध्ये. येस. आता आपण काय करू, प्रत्यक्षरित्या सॉल्व्ह करायला घेऊ. याच्यावर 2 भाग आपण पाडू आणि बिग केअरफुल आपण त्याचा आन्सर काढू. पहिले आपण गोल सिस्टीम यूज करू. 3 दोन्ही काय म्हणायचं 6. आता 3 दोन्ही 6 याचा आणि याचा गुणाकार केला तर 6 इथे लिहायचे आणि त्याच्या खाली असा गोल मारायचा आणि हे जी मधली व्हॅल्यू आहे -5 ते बरोबर या ठिकाणी टाकायची. त्याच्यानंतर इथे सुद्धा तसंच करायचं. 3 1 3 म्हणून या ठिकाणी आपण सिम्प्लिफाईड 3 लिहिले, असा गोल फाडला आणि इथे काय टाकलं -4 टाकला. आता या ठिकाणी बघा मायनस प्लस आहे. मायनस प्लस असेल तर मुळे कसे येतात, मुळे येतात मायनस प्लसचे प्लस प्लस मध्ये, मुळे काय येतात प्लस प्लस मध्ये. आपल्याला माहितच आहे जे रूट्स येतात ते प्लस प्लस मध्ये येतात. म्हणून आपण काय करायचं, दुसरी गोष्ट या ठिकाणी अशी की मायनस प्लस असेल तर या ठिकाणी या 5 साठी आपल्याला बेरजेचा विचार करावा लागेल. कशाचा, बेरजेचा विचार करा. बेरजेचा विचार करा दोन्ही ठिकाणी, या ठिकाणी करा आणि या ठिकाणी करा, कारण की दोन्ही ठिकाणी मायनस प्लसच आहे. आता बेरजेचा विचार कसा करायचा या ठिकाणी, की या ठिकाणी असे काय फॅक्टर पाडायचे, त्याची बेरीज 5 झाली पाहिजे आणि गुणाकार 6 झाला पाहिजे. काय येणार बरं बेरजेमध्ये, सरळच आहे. 3 दोन्ही 6, 3 दोन्ही 6 म्हटलं, 3 दोन्ही 6 आणि 3 आणि 2 5. जरी इथं मायनस असेल तरी सुद्धा बेरजेचा विचार करत असताना सिम्प्लिफाईड विचार करायचा. 3 दोन्ही 6 आणि 3 आणि 2 5, वजा थोड्या वेळासाठी असं लपून ठेवायचं. या ठिकाणी सुद्धा तसाच विचार करायचा, कारण की या ठिकाणी मायनस प्लस आहे, या ठिकाणी मायनस प्लस आहे या ठिकाणी. म्हणून इथं काय करणार 3 1 3, इथं काय करणार 3 1 3. 3 आणि 1 काय झाले मित्र 3 1 3. गुणाकारामध्ये 3 आले आणि बेरजेमध्ये 4 आले. आता प्रत्यक्ष जर विचार केला, खऱ्या अर्थाने जर प्रत्यक्ष विचार केला तर या ठिकाणी इथं जर तुम्ही मायनस लावला, समजा इथं मायनस लावला तर काय होणार आहे -3 + 2 म्हणजे इथं काय येणार आहे -1 येणार आहे. आपल्याला -1 पाहिजे का नाही, म्हणजे या ठिकाणी जो लावलेला मायनस आहे तो चुकीचा ठरला. म्हणून आपण या ठिकाणी याला खोडून टाकू आणि इथं लावू. हा आता बघा कसं होते 3 प्लस आणि -2. आता 3 प्लस मायनस -2 म्हणजे या ठिकाणी काय आले 3तून 2 गेला 1 राहिला. हा तर या ठिकाणी जर लावला आपण तर इथं काय येतं +1 येते. हाय आपल्याला नको आहे, म्हणून अशा ठिकाणी काय टाका लागते, इथं पण मायनस टाका लागते आणि इथं पण मायनस टाका लागते. तेव्हा कुठे आपल्याला आन्सर येते बघा. हे मी मोडून देतो कारण की आपल्याकडे स्पेस कमी आहे सॉल्व्ह करण्यासाठी. इथं जर तुम्ही मायनस टाकत असाल, आणि दोन्ही ठिकाणी जर मायनस टाकत असाल तरच कुठे -3 प्लस -2, -3 प्लस -2 म्हणजेच मायनस प्लस होते. 3 आणि 2 काय होते 5 होते आणि वजाचं चिन्ह येते. ह्या मोठी संख्या 3 आहे त्याला वजाचं चिन्ह आहे म्हणून -5 येते. आता हे प्रॉपर झालं. म्हणजेच आपण ज्यावेळेस प्रत्यक्षरित्या रूट काढण्याच्या आधी गुणाकाराचा आणि बेरजेचा विचार करतो त्यावेळेस जे फॅक्टर आपण पाडतो त्याच्या दोन्ही फॅक्टरला मायनस पाहिजे, किंवा मायनस प्लस असेल तर. लक्षात आलं तुमच्याला. आता तुम्हाला कळलेलंच आहे की मायनस प्लस. आता त्याचं जे मूळ आहे, याचे जे मुळे आहेत म्हणजे जे रूट्स आहे, रूट्स याच्या ऑपोजिट येते. -3चं काय होणार आहे, म्हणजे x बरोबर -3चं काय होणार आहे
+3 होणार आहे. आपण प्लसचं चिन्ह देत नाही. आणि इथं x1 आपण म्हणू तर -2चं काय होणार आहे, त्याचं अपोजिट मूळ होणार आहे 2. आता एक गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या, हा जो 2 आहे, हा जो 2 इथं डिवायडेड बाय 2 करावा लागेल आणि हा जो 2 आहे तोच इथे डिवायडेड बाय 2 करावा लागेल. म्हणजे याचं जर कॅल्क्युलेशन केलं तर 1.5 आलं, याचं कॅल्क्युलेशन केलं तर 1 आलं. कळलं? सेम टू सेम आपण इकडे जाऊ. तुम्हाला कळलंच आहे आता की इथं जसं मायनस प्लस आहे इथं सुद्धा मायनस प्लस आहे, म्हणून इथं मायनसचं चिन्ह आणि इथं मायनसचं चिन्ह आहे. याच्यावाले जे रूट्स आहे, रूट्स म्हणजे मुळे, रूट्स म्हणजे मुळे, हे सुद्धा अपोजिटच येणार याच्यासारखे सेम टू सेम. म्हणजे -3चं काय येणार आहे, y बरोबर 3 येणार आहे. आता 3 डिवायडेड बाय काय करावं लागते, भागिले 3. म्हणजे इथं काय आलं, 1 आला. आणि y1 मध्ये काय करणार आपण, हा 1 घेणार आणि इथं हा जो 3 आहे तो -3 करणार. आता 1/3 म्हणजे काय होते, तर त्या ठिकाणी येते 0.33. 0.3333 येत राहते म्हणून आपण 0.33 म्हणूया. आता आपल्या पुढे कंपॅरिझन करण्यासाठी मूळ तर आपण परफेक्ट काढले. याच्यावाले मूळ आले x बरोबर 1.5, x1 बरोबर 1. याचे जे मूळ आले y बरोबर 1 आणि y1 बरोबर 0.33. हे अतिशय शार्पपणे हळूवार तुम्हाला समजून सांगत आहोत, पद्धतशीर लक्षात घ्या. आता याचं कंपॅरिझन कसं करायचं बघा. कंपॅरिझन मध्ये तुम्हाला असा मी बॉक्स काढून दाखवतो. आता तुम्हाला माहित आहे याचं काय आलं 1.5, याचं काय आलं 1, इकडे काय आला 1 आणि इकडे काय आला 0.33. सेम. आता मूळ तर प्लस मध्येच आले दोन्ही. आता आपण कंपॅरिझन काय करणार, x आणि x1, y आणि y1. आता बघा पहिले x घ्यायचा आणि कंपॅरिझन करायचं आणि असं तुम्ही असा ब्लॉक काढून ठेवा. याला 4 असे ब्लॉक काढा. 1.5 आणि 1 ह्या दोघांचं जर कंपॅरिझन केलं तर 1.5 हा 1 पेक्षा मोठा आहे, म्हणून पहिल्या याच्यामध्ये आपण असं ग्रेटर दॅन घेतलं. आता 1.5 आणि 0.33 या दोघांमध्ये 1.5 हा मोठाच आहे, म्हणून या ठिकाणी आपण ग्रेटर दॅन घेतलं. आता याचं काम संपलं. आता फक्त याचंच कंपॅरिझन करू. x1 आणि हा y ह्या दोघांमध्ये सिमिलरिटी आहे, 1 बरोबर 1 येते, म्हणून या ठिकाणी आपण बरोबर घेतला. आता 1 आणि 0.33चं ज्यावेळेस आपण कंपॅरिझन करतो तर त्यावेळेस आपल्याला 1 हा मोठा दिसतो, म्हणून इथं असं झालं. आता काय करायचं, हा याच्या डोक्यावर जाऊन बसला, हा याच्या डोक्यावर जाऊन बसला, झालं. आणि हा जो बरोबर आहे बरोबर याच्या खाली गेला, म्हणून आपण फायनली आन्सर आणणार आहोत x इज ग्रेटर दॅन इज इक्वल टू y. सो आपल्याला आन्सर आपण आता फाइंड आउट करू कोणत्या ऑप्शन मध्ये आहे. पहिल्या ऑप्शन मध्ये आहे x इज ग्रेटर दॅन y, आपलं तर आलं नाही, x इज ग्रेटर दॅन y च्या पुढे आलं x इज ग्रेटर दॅन इज इक्वल टू y आलं, म्हणून सेकंड ऑप्शन हे राईट येते. कारण की इफ x इज ग्रेटर दॅन इज इक्वल टू y आहे, आपलं सिमिलर आन्सर आलेला आहे. जर x इज ग्रेटर दॅन इज इक्वल टू y असेल तर ऑप्शन क्रमांक बी. सो बी आन्सर राईट आहे मित्रांनो, बघा राईटच आहे. तिसरा प्रश्न आपण घेऊ. तिसरा प्रश्न आपण पुन्हा सिम्प्लिफिकेशन या चॅप्टरशी रिलेटेड घेतला, कारण की सिम्प्लिफिकेशनचे प्रश्न तुम्हाला किती सॉल्व्ह करावं लागेल. माझ्या मते तरी जर तुम्हाला टेटमध्ये 150च्या जवळपास जर मार्क्स मिळवायचे असेल तर हे प्रश्न तुम्हाला 1000 सॉल्व्ह करावं लागेल. 1000 म्हटलं मी 1000, आणि ते मी उपलब्ध करून देतो. बघा 288 भागिले x गुणिले 57 वजा 2052 आहे. खूप सोपा प्रश्न आहे असं तुम्हाला वाटतं, परंतु सॉल्व्ह करून बघा. 288 डिवायडेड बाय काय म्हणणार आपण, x म्हणणार. व्हॉट म्हणजे x गुणिले हा काय घेणार आपण 57 बरोबर 2052 झालं. आता आपण या ठिकाणी काय करणार, हा जो 57 गुणिले 57 आहे हे इकडे जाऊन काय होणार आहे, भागिले 57 होईल, म्हणून गुणिलेचं आपण थेट 57 असं करूया. झालं. आता हे चाललं गेलं, परंतु तुमच्या डोळ्यासमोर दिसते काय बघा. आता आपण काय करणार, इथं प्रत्यक्ष भाग देऊ का, हो भागही दिला तरी चालते. प्रत्यक्ष या ठिकाणी भागही दिला तरी चालते, ठीक आहे. आता आपण या ठिकाणी भाग देऊया. ओके 57, किंवा भाग जरी नाही दिला 19चा भाग जातो. 19 3 57 झालं. 19 1 19 उरला 1 झाले 15. इथं शून्याचा भाग जातो, परंतु नंतर मग 152 येतात. 19 9 1 9 2 18 9 3 7 9 6 3 9 5 55 9 6 56 9 7 63 9 8 72 9 9 81 9 8 72 9 8 72 72 म्हणजे ते 2 आणि हे 2 असं आपल्याला सिमिलर वाटतं,
म्हणून 8चा भाग देऊन बघूया आपण. 19 8 तसं तर 19चा पाठ पाहिजे आपल्याला. 8 9 72 7 8 1 8 आणि 7 किती 15 म्हणजेच बरोबर 8चा भाग केला. झालं. आता इथेही भाग देऊया आपण. 3 1 3 3 3 9 कारण की भाग जातो 3 ने. उरला किती 1 3 6 18 36 आले मित्र. आता आपल्याजवळ काय उरलं 288 हे जे भागिले x आहे ना असे आपण भागिले x म्हणू याच्यासारखेच. झालं. बरोबर या ठिकाणी 36. मित्रांनो तुम्हाला एक बेसिक माहिती आहे का मी तुम्हाला नेहमी सांगितलेलं आहे की या बरोबरच्या चिन्हाच्या जवळ x आहे आणि त्याच्या मागे जर वजा असू द्या नाही तर भागाकार असू द्या हा 36 इथं टाकायचा आणि हा x बाहेर टाकायचा. म्हणजे आपल्याला काय आलं x बरोबर 288 डायरेक्टच म्हणतो भागिले 36. एवढा आपण सॉल्व करूया. आता भाग देऊया ना आपण. हां आता भाग देत असताना कोणी कोणत्या पद्धतीने भाग देतात मी 4ने भाग देऊन बघतो. हे बघा 9 न पण 4 8 2 16 2 18 9 न पण भाग जाते. 9 चूक 36 9 9 3 27 उरला किती 1 झाले किती 18 9 2 18 या ठिकाणी 32 4 1 4 4 8 32 म्हणजे आन्सर काय आला आपल्याला x बरोबर 8. x बरोबर 8 आपल्याला आन्सर आलं. सोपा प्रश्न आहे परंतु कॅल्क्युलेशन करताना आपल्याला त्याला विभाज्यतेच्या कसोट्या वापरून करावं लागते म्हणजेच लवकर आन्सर येते. आला आन्सर. अशा पद्धतीने एक प्रश्न मी तुम्हाला समजून सांगतो. 3 प्रश्न माझ्यावर टार्गेट तुम्ही करा आणि 3 प्रश्न व्हिडिओ पॉज करून बघा प्रत्यक्ष असं आणि नंतरच त्याचा आन्सर व्हेरीफाय करा. आता याचे तिघांचे आन्सर तुम्हाला मी दाखवतो एकदा बघा. या ठिकाणी हां पहिल्याचं आन्सर 15 आलं. दुसऱ्याचं आन्सर बी x इज ग्रेटर दॅन इज इक्वल टू y आलं आणि तिसऱ्याचं आन्सर मित्रांनो या ठिकाणी 8 आलं. बघा आन्सर 15 x इज ग्रेटर दॅन इज इक्वल टू y आणि आन्सर नंबर 3 इज इक्वल टू 8. ओके. जर का तुम्ही माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा. माझा जो व्हिडिओ जो आहे तो तुमच्या मित्रांपर्यंत पोहोचवा, स्टेटसला ठेवा, ग्रुप्सवर पाठवा आणि प्रत्येक व्हिडिओला मित्रांनो लाईक करत चला. थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ.